शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. पोखरा योजना. तर मित्रांनो, पोखरा योजना महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात शेती ही हवामानातील अन्नशेतीशी थेट जोडलेली आहे. पावसाच्या अस्थिरतेमुळे जमिनीच्या उर्वरतेतील घट, पाण्याची टंचाई आणि उत्पादनातील जोखीम वाढत चालल्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा हा महत्वाकांक्षी उपक्रम 2018 मध्ये सुरू केला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांची हवामानाशी जुळून घेण्याची क्षमता, नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत वापर आणि आधुनिक तंत्रज्ञान व सामूहिक सहभागातून उत्पादन क्षमता वाढवणे आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या काय व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट केल्या होत्या की सर पोखरा योजना या संदर्भात व्हिडिओ बनवा. तर पोखराचा गाभा म्हणजेच तळागाळापर्यंत पोहोचवणारा सहभागात्मक दृष्टिकोन, ज्यामध्ये गाव पातळीवर ही समिती कार्यरत राहून शेतकरी, ग्रामपंचायत आणि विविध सामाजिक घटकांना एकत्रित आणते. यामुळे योजनेची आखणी, निधीचे योग्य वाटप आणि लाभार्थ्यांची पारदर्शक निवड यामध्ये केल्या जाते. पोखराचा इतिहास, निधी संरचना, विविध पातळीवरील समित्यांची रचना, गाव पातळीवरील याचे कार्य तसेच या प्रकल्पाच्या प्रमुख योजनांचा आणि लाभार्थ्यांची पात्रता सर्व बाबींचा सखोल आढावा घेते. पोखरा योजनेची सुरुवात 18 मे 2018 रोजीपासून सुरुवात करण्यात आली होती. तर यामागचा मुख्य उद्देश असा आहे की महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त हवामान बदल संवेदनशील क्षेत्रामध्ये शक्यती शेतीला बळकटी देणं हा आहे आणि महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळ या शेतकऱ्यांना आत्महत्याचा वाढता घटकांमुळे ही योजना आखण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी भारतातील शेतीला पाठबळ देण्यासाठी ही योजना मंजूर केली आहे. तर याचा पहिला टप्पा 2018 ते 2024 यामध्ये 16 जिल्ह्यातील 4300 गावाचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भातील दुष्काळग्रस्त भागांचा आणि गावांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला होता. तर पोखरा 2.0 म्हणजे 2024 पासून 14 ऑक्टोबर 2024 रोजी दुसऱ्या टप्प्यात मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. यामध्ये 21 जिल्ह्यातील 6959 गावांचा समावेश केला आहे, ज्यामध्ये विदर्भातील 5 नवीन जिल्हे नागपूर, भंडारा, गोविंदा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील निधीचा जर विचार केला तर पहिला टप्पा 4000 कोटींचा, जागतिक बँक 2800 कोटी, महाराष्ट्र शासन 1200 कोटी, दुसरा टप्पा 6000 कोटी. जागतिक बँक आणि शासनाचे योगदान हे समान प्रमाणात असणार आहे. तर यामध्ये निधीचे जे स्वरूप आहे, जागतिक बँकेचा निधी कर्ज स्वरूपात आहे, तर महाराष्ट्र शासनाचा निधी अनुदान स्वरूपात मिळणार असून याचं वितरण डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे. आणि दुसरा मुद्दा असा की क्लस्टर पातळी 4 ते 5 गावांचे समूह बनवून जलसंधारण आणि शेती विकासाचे नियोजन. पोखरा योजनेअंतर्गत प्रमुख योजनांचा अनुदान दिल्या जातं. तर हवामान अनुकूल कृषी पद्धती ही 100% अनुदान असते. तर हवामान अनुकूल बियाणं जसं की दुष्काळ प्रतिरोधक जाती, संरक्षण शेती, जमिनीचे कर्ब ग्रहण, सूक्ष्म सिंचन ज्याचे 50% अनुदान आणि ठिबक सिंचन, तुषार सिंचन, स्प्रिंकलर आणि पाणी साठवण यामध्ये जलसंधारण 50 ते 100% अनुदान. शेततळ्याचा जर विचार केला तर शेततळे, विहिरी, पाईपलाईन, माती आणि पाणी संधारण संरचना जसं की तुम्ही पाहू शकता, बंधारे असेल, खणणे, संरक्षित लागवड असेल याला 50% अनुदान. पॉली हाऊस असेल तर शेडनेट हाऊस, प्लास्टिक टनेल, शेतमाल साठवण आणि मूल्यवृद्धी याला 50 ते 100% अनुदान सुद्धा मिळणार आहे. तर गोडाऊन, शीतगृह, शेतकरी उत्पादन कंपन्या, PFOS, भाडे तत्वावरील अवजार केंद्र, रेशीम उद्योग असेल, यामध्ये मग मधमाशी पालन असेल तर याला 50% ते 100% पर्यंत अनुदान सुद्धा मिळणार आहे. मग आता रेशीम उत्पादनासाठी तुती लागवड असेल, यामध्ये काही उपकरण, मधमाशी पालनासाठी बॉक्स आणि प्रशिक्षण, पौष्टिक तृणधान्य उत्पादन असेल तर याला 50% अनुदान आहे. आणि कडधान्य आणि तेलबिया याचे उत्पादन असेल तर यासाठी काही समप्रमाणात पात्रता सुद्धा आहे. तर यामध्ये पात्रता जर विचार केला तर अनुदान हे महाराष्ट्राचा रहिवासी आणि शेतकरी ज्याचं की 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणं गरजेचं आहे. शेतकरी विशेषतः प्राधान्य, महिला, अपंग, अनुसूचित जाती जमाती, भूमिहीन मजूर यासाठी काही महत्वाची अत्यावश्यक कागदपत्र सुद्धा लागणार आहे, जसं की शेतीचा 8 उतारा, बँक पासबुक, राष्ट्रीयकृत बँकेत असणं गरजेचं आहे.
जातीचे प्रमाणपत्र, SC ST कास्टसाठी भूमिहीन प्रमाणपत्र किंवा विधवा घटस्फोटित प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार अनुदान 50% ते 100% पर्यंत असणार आहे। तर या योजनेच्या प्रकारानुसार जसं की आपण पाहिलं, ठिबक सिंचनासाठी 50%, शेततळ्यासाठी 100%, डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे समाविष्ट करून जमा सुद्धा केल्या जाणार आहेत। मग यामध्ये पहिला टप्पा 2018 ते 2024 मध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश आहे, जसे की जळगाव, अकोला, वाशिम, बुलढाणा, वर्धा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, परभणी, लातूर, बीड, अमरावती, जालना, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, नाशिक। याचा दुसरा टप्पा 2024 पासून 21 जिल्ह्याचा आहे, 6959 गावं असून नवीन जिल्हे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यामध्ये या गावाची निवड, निकष, हवामान बदल, संवेदनशीलता, दुष्काळग्रस्त क्षेत्र, पाण्याची टंचाई, अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धती आहे। डीबीटी mahapokra.gov. या प्रक्रिया वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता, ज्याची लिंक मी खाली सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। तर आता गाव पातळीचा जर विचार केला तर अनुदान हे डीबीटी प्रणालीद्वारे केले जातं। तर स्थानिक कृषी कार्यालय किंवा PMU 02222 16 3551 या योजनेत तुम्ही यावर सुद्धा कॉल करून तुम्ही संपूर्ण प्रक्रिया, संपूर्ण योजनेची प्रक्रिया तुम्ही जाणून घेऊ शकता। तर अशा प्रकारे तुमचंही गाव जर पोखरामध्ये येत असेल तर अशा या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। 50 ते 100% अनुदानावर या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्ही लाभ घेतल्यानंतर तुमचं गाव या योजनेमध्ये, पोखरा योजनेमध्ये येतं का हे नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो, या व्हिडिओमधील पोखरा या योजनेची माहिती आपण इंटरनेटच्या सहाय्याने घेतली आहे आणि आपल्याला बऱ्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केले होते की सर पोखरा या अनुदान योजनेबद्दल थोडक्यात एखादा व्हिडिओ बनवा, म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण बनवला आहे। या व्हिडिओ संदर्भात तुमचं मत सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या।